नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाचं आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर बघा, या अगोदर आपण भरपूर सारे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम बनवले आहेत. आज आपण ओला नारळ वापरून त्याच्यापासून आईस्क्रीम बनवणार आहेत. कोणत्याही प्रकारचं व्हिप क्रीम वापरणार नाहीत किंवा फ्रेश क्रीमसुद्धा वापरणार नाहीत. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ना हे ओल्या नारळाचं आईस्क्रीम बनवून तयार होतं. तुम्ही कधी मार्केटमध्ये ओल्या नारळाचं आईस्क्रीम खाल्लं आहे का? खाल्लं नसेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. हे आईस्क्रीम खायला इतकं मस्त लागतं ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हे आईस्क्रीम आपलं बनवून तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ओल्या नारळाचं आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1 वाटी नारळाचे काप घेतले आहेत. एक मोठा नारळ घेतला आणि ओला नारळ घेतला, तो पूर्णपणे सोलून घेतला. त्यावरची जी काळी पाट असते ना ती पूर्ण खरबडून काढली आहे. यामुळे आपलं जो आईस्क्रीम आहे ना ते अगदी पांढरं शुभ्र तयार होतं. तर साधारण इथे मी 1 वाटी हे ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. आता दुसरं साहित्य म्हणजे आपण इथे 1.5 वाटी फुल फॅट असलेलं दूध वापरणार आहेत. म्हणजेच आपण इथे म्हशीचं दूध वापरणार आहेत. तुमच्याकडे जे दूध अवेलेबल आहे ना ते दूध तुम्ही इथे वापरू शकता. सोबतच आपण इथे 3 चमचे दूध पावडर वापरणार आहेत. आता जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल ना तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. त्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे ना आपण जेव्हा दूध आटवतो त्याला थोडीसं दाटसरपणा येतो. इथे आपण अर्धी वाटी साखरेचा वापर करणार आहेत. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे दूध जे आहे ना ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. आता या कढईमध्ये फुल फॅट असलेलं 1.5 वाटी दूध टाकून घेऊयात. यामधलं थोडंसं दूध जे आहे ना ते मी बाजूला ठेवणार आहे. व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे हे दूध आपण कशासाठी बाजूला ठेवलं होतं ते. आता हाय फ्लेमवर दुधाला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघा, दूध वापरत असताना फुल फॅटच असलेलं दूध वापरायचं आहे, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात साय असते. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ दूध आटवायची गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही बिना साईचं जर दूध घेतलं ना तर त्याला थोडंसं जास्त वेळ दूध आटवावं लागेल. इथे तुम्ही गाईचं दूध घेण्यापेक्षा शक्यतो म्हशीचंच दूध वापरा, कारण ते भरपूर फुल फॅट असलेलं दूध असतं. आता बघा, दुधाला मोठ्या गॅसवर छान अशी उकळी काढून घेतली. उकळी आली की चांगलं त्याला ढवळून घ्यायचं आणि जी कडेने आलेली साय आहे ना ती मध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. एक 7 ते 8 मिनिट हे दूध आपण छान असं आटवून घेऊयात. तुम्ही कधी ओल्या नारळाचं आईस्क्रीम खाल्लं आहे का? जर खाल्लं नसेल ना तर एक वेळेस असं हे ओल्या नारळाचं आईस्क्रीम नक्की करून पहा. आता दुधाला छान अशी उकळी आली होती. यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेतली. तर बघा, साखर पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. आणि साखर टाकल्याच्या नंतर दूध जे आहे ना ते थोडंसं पातळ होतं. त्यामुळे अजून आपल्याला एक 3 ते 4 मिनिट हे दूध आता आटवून घ्यायचं आहे. सारखं याला ढवळत राहायचं आहे. आणि कडेने जी साय आली आहे ना त्याला आपण पूर्णपणे मध्ये खरडून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि मध्यम आचेवरच हे दूध आता आटवून घेत आहे. दूध आता पहिल्यापेक्षा थोडंसं चांगलं याला दाटसरपणा आलेला आहे. तर अजून एक 3 ते 4 मिनिट हे दूध आपण आटवून घेऊयात. आता दुधाला छान असा दाटसरपणा यावा यासाठी जे मगाशी आपण दूध बाजूला ठेवलं होतं ना त्यामध्ये 2 ते 3 चमचे मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घेतली. आणि ते दूध आपण या दुधामध्ये टाकून घेऊयात. यामुळे दुधाला ना थोडा जास्त असा दाटसरपणा येतो. आता याला चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे दूध पावडरच्या गाठी होणार नाहीत. तर चांगलं आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि आता बघा, हे दूध जे आहे ना ते असंच 1-2 मिनिट अजून उकळून घेऊयात. हे आईस्क्रीम खायला इतकं मस्त लागतं ना, तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असं हे ओल्या नारळाचं आईस्क्रीम नक्की करून पहा.
जे आपण नारळ पाणी पितो त्यातील मलाई वापरून सुद्धा असं आईस्क्रीम केलं जातं, पण हे एक वेळेस तुम्ही नक्की करून पहा। दूध छान असं आपलं उकळत आहे, याला सारखं ढवळत राहू आणि कडेने आलेली साय मध्ये खरबडून घेऊ। आता दूध आपलं उकळत आहे तोवर आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊयात। तर जे आपण ओल्या नारळाचे काप करून ठेवले होते ना, ते मी आता वाटून घेणार आहे। तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आता आपल्याला इथे एक 4 ते 5 चमचे दूध टाकायचं आहे। आता जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर तुम्ही जे नारळातून निघालेलं पाणी असतं ना ते सुद्धा टाकू शकता, किंवा आपलं साधं पाणी टाकून सुद्धा हे नारळ वाटून घेऊ शकता। तर आपल्याला एकदम असं बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। जसं ओल्या नारळाचा चव असतो ना त्या प्रकारे हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय। आता बघा, पूर्वीपेक्षा दूध सुद्धा छान असं आटून झालेलं आहे। मस्त असा याला दाटसरपणा सुद्धा आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता याला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे। आता हे जे दूध आहे ना ते आपण गॅस बंद करून घेऊयात आणि पूर्णपणे आपल्याला याला थंडगार करून घ्यायचंय। तर पुढची जी प्रोसेस आहे ना ती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। आता बघा, दूध जे आहे ते पूर्णपणे मी थंडगार करून घेतलं आहे। तुम्ही हवं तर फॅन खाली ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं तरी काही हरकत नाही। आता बघा, दूध किती छान असं घट्टसर झालेलं आहे। अगदी याला दाटसर, जसं आपण बाजारातून कंडेन्स मिल्क आणतो ना त्या प्रकारे याला दाटसरपणा आलेला आहे। आता हे दूध आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि जो आपण ओल्या नारळाचं वाटून घेतलं होतं ना चव, तो सुद्धा यामध्येच ॲड करायचा आहे। आता आपल्याला जास्त वाटायचं नाही, अगदी जस्ट असं ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध आणि नारळ जे आहे ना ते एकत्रित एकजीव होईल एवढंच आपल्याला हे वाटून घ्यायचंय। अगदी जास्त वेळ सुद्धा याला ग्राइंड करत बसायची गरज नाही, एखाद मिनिटच आपल्याला हे असं पल्स मोडवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा, आपण हे छान असं वाटून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवूयात। आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी एक स्टीलचा डब्बा वापरणार आहे। आता तुम्हाला ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करायची आहे ना त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता। प्लास्टिकचा डब्बा असेल किंवा कुल्फीचे मोल्ड असतील ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सेट करू शकता। इथे मी स्टीलच्या डब्यामध्ये हे आईस्क्रीम सेट करणार आहे। तर जे मिश्रण होतं ते डब्यामध्ये ओतून घेतलं आणि यावर आता एक झाकण लावूयात आणि याला फ्रीजरमध्ये कमीत कमी 7 ते 8 घंटे किंवा रात्रभरासाठी हे सेट करून घेऊयात। आता बघा, एक 7 ते 8 घंटे झालेले आहेत आणि हा डबा आपण फ्रीजरमधून बाहेर काढून घेतला। तर आईस्क्रीम काढण्याच्या अगोदर आपल्याला हा डबा आहे ना तो फ्रीजच्या एक 5 ते 10 मिनिट अगोदर बाहेर काढून ठेवायचा आहे, कारण खूप जास्त असं कडक होतं आणि आईस्क्रीम व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं आणि आता आईस्क्रीम आपली पटकन बाहेर निघावी यासाठी हा डबा जो आहे ना तो मी पाण्यामध्ये ठेवला आहे। त्यामुळे काय होतं, जे आईस्क्रीम आहे ना ते डब्यातून पटकन निघायला आपल्याला मदत होते। आता बघा, जे आपले ठेलेवाले भैया असतात ना, जे आपल्याला कुल्फी देतात ते सुद्धा हीच प्रक्रिया करतात। जेव्हा आपल्याला कुल्फी देतात ना तर ते थोडंसं पाण्यामध्ये बुडवून मगच कुल्फी वर काढतात। तर इथे बघा, मी असा हा चाकू आईस्क्रीमच्या मध्ये खोचला। जर तुमच्याकडे आईस्क्रीमच्या काड्या असतील ना तर त्या सुद्धा तुम्ही इथे त्यामध्ये खोचू शकता। आणि इथे बघा, अगदी मस्त अशी आपली नारळाची आईस्क्रीम बनवून तयार आहे। आता हे आपण कट करून घेऊयात। तुम्ही हव्या त्या शेपमध्ये इथे हे आईस्क्रीम कट करून घेऊ शकता। कुल्फी आकारामध्ये कट करायचा असेल किंवा तुम्ही असं राऊंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। तर बघा, किती मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झाली आणि अगदी मस्त अशी कापली सुद्धा जात आहे। तर बघा, कोणत्याही प्रकारचे व्हिप क्रीम किंवा कोणत्याही बाहेरचे आर्टिफिशियल केमिकल न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने 2 ते 3 साहित्यामध्ये ही ओल्या नारळाची आईस्क्रीम आपण बनवून तयार केली आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस ना, हा उन्हाळा आहे तोपर्यंत अशी ही आईस्क्रीम नक्की करून पहा। या अगोदर आपण भरपूर सारे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम खाल्ले, पण ही आईस्क्रीम खायला इतकी मस्त लागते ना, जिभेवर ठेवताच विरघळत आहे। इतकी मस्त आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली
मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.